नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषण दूत अकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सीरीजमध्ये मी भूषण दूत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सीसॅट या पेपरची फार महत्त्वाची भूमिका असते. कारण जितकं 200 मार्कांना जीएस असतं, तितकंच 200 मार्कांना सीसॅटचा पेपर असतो. या पेपरमध्ये आपण जर का बघितलं तर फार मोठा डिटरमायनिंग फॅक्टर आहे तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा क्लिअर करायची असेल तर. तर नेमका अनेक विद्यार्थ्यांचे कॉल्स येत होते की काही स्ट्रॅटेजी सांगा किंवा काय आपल्याला अप्रोच कसा असला पाहिजे पेपर सोडवण्याचा. तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो, की असं काही स्ट्रॅटेजी अशी काही 1 किंवा 2 दिवसामध्ये काही डेव्हलप होत नाही. तुम्ही ज्यानुसार अभ्यास करत आहात, तो अभ्यास एकदम सुरळीत चाललेला आहे. त्याच गोष्टीला कंटिन्यू ठेवा. काही गोष्टी पेपर सोडवण्याबाबतच्या ज्या तुम्ही काहीतरी कदाचित चुका तुमच्याकडनं होत असतील, तर त्या कशा आपल्याला काउंटर करायच्या, त्याबद्दल मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहेच या व्हिडिओ लेक्चर सीरीजमध्ये. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, काही 2-4 पॅसेज सुद्धा तुम्हाला मी सॉल्व्ह करून देणार आहे. तर आजपासनंच तुम्हाला आज किंवा उद्यापासनं 2-3 मी लेक्चर्स घेणार आहेत तुमचे. हार्डली हाल्फ-हाल्फ, अर्ध्या-अर्ध्या तासाचे. त्याच्यामधनं कशाप्रकारे आपण पॅसेज लवकरात लवकर सोडवू शकतो, डिसिजन मेकिंगचे प्रश्न कसे काउंटर करायचे, मॅथ्स आणि रिझनिंगचे काही 1-2 एक्झाम्पल्स घेऊन तुम्हाला मी काही अ, प्रश्न डिस्कस करणारच आहे. पण सुरुवातीला सगळ्या विद्यार्थ्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, की राज्यसेवा पूर्व परीक्षेला आता स्ट्रॅटेजी किंवा काय कशी असली पाहिजे. तसं मी तुम्हाला सांगितलं, की आता आपल्या अभ्यासाला जास्त डिस्टर्ब करण्याची तुम्हाला गरज नाहीये. जेव्हा तुम्ही पॅसेजच्या बद्दल बोलत असाल, तर फक्त वाचनाचे नियम कसे असले पाहिजेत, जास्त आता काही पॅसेज सोडवण्यावरती भर देऊ नका. जास्त स्ट्रेस देऊ नका. सायकॉलॉजिकल, फिलॉसॉफिकल उतारे वगैरे काही जास्त सोडवायचे नाही. सोबत 3 वाजता आपला हा पेपर असतो 3 ते 5 या कालावधीमध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला पेपर झाल्यानंतर जो काही ब्रेक असतो 3 तासांचा, त्या ब्रेकमध्ये सुद्धा तुम्हाला कुठलाही पेपर वगैरे सोडवायचा नाहीये किंवा कुठल्याही उतार्यांची प्रॅक्टिस सराव करायचा नाहीये. ओके. एक वेळचं तुम्ही गणित वगैरे वाचायचं तर वाचा. मी तेवढं तेही वाचेन आणि थोडेफार डिसिजन मेकिंगचे प्रश्न बघायचे तर बघा. पण हंबल रिक्वेस्ट करतो, की उतार्यांना उगाच काही हात लावायचा नाही. उताराचे काही नियम वगैरे आहेत ते तुम्ही फक्त थोडं ब्रेकमध्ये बघू शकता. पण सॉल्व्हिंग करू नका. कारण काय, की उतार्यामध्ये थिओरेटिकल डाटा असतो. त्यामुळे जर का आपण 2-3 उतारे वाचले, तर उलट माइंड स्टॅग्नंट मोडमध्ये जाऊ शकतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं, की खूपदा आपल्याला एक्झाममध्ये सुद्धा कधी-कधी प्रॉब्लेम येऊ शकतो. तर म्हणून मी तुम्हाला सांगतो, की त्या ब्रेकमध्ये काही सोडवायचं नाही. आता पहिला महत्त्वाचा मुद्दा काय पेपर जेव्हा तुमच्या हातामध्ये येतो, तर सगळ्यात पहिली महत्त्वाची मिस्टेक तुम्ही करता, की ज्यानुसार पहिला पॅसेज असेल, त्यानेच तुम्ही सोडवायला सुरुवात करा. आता पेपर हाती घ्यायचा. अनेक लोकांचं असं असतं, की डिसिजन मेकिंग ते सुरुवातीला घेतात. ओके. तुम्ही तोही अप्रोच यूज करू शकता, की डिसिजन मेकिंग एक सुरुवातीला सगळ्यात आधी सोडून घ्यायचं त्याच्यामध्ये. अ, थोडं माझा अप्रोच याच्या बाबतीमध्ये भिन्न आहे. पण तुम्ही जो कंटिन्यू ठेवा बघा, मी पहिले पण सांगतो, की या गोष्टी माझ्या पर्सनल आहेत. बरोबर आहे. माझा अप्रोच जो आहे, तो मी माझा पर्सनल सांगतोय. याचा अनेक अधिकारी विद्यार्थी माझ्याकडनं घडलेले आहेत. त्यांना पण फायदा झालेला आहे स्ट्रॅटेजीचा. मग कशा प्रकारे पेपर सोडवायचा या गोष्टीचा. तर ती तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. पण जर तुम्हाला फिजिबल वाटत असेल तरच इम्प्लिमेंट करा. जर तुमच्या माइंडमध्येच आहेत, की 80 पैकी 80 अटेम्प्ट आपल्याला मारायचेच आहेत आणि आपली डिसिजन मेकिंगनी सुरुवात करायची आहे, तर त्याने सुद्धा करा. पण मी डिसिजन मेकिंगनी सुरुवात न करता कॉम्प्रिहेन्शननी करा असं का म्हणतो? याचं कारण काय? कारण डिसिजन मेकिंगचे प्रश्न आजकाल खूप लेंथीयर येत आहेत आणि खूपदा का तुमचे 5 प्रश्न सोडवण्यामध्येच 15-20 मिनिटं जर का चालले गेलेत, डिसिजन मेकिंगचे प्रश्न सोडवण्यामध्ये, तर ते पूर्ण प्रेशर जे आहे तुमचं, ते कॉम्प्रिहेन्शनवरती येतं. शेवटी डिसिजन मेकिंगमध्ये कमीत कमी मार्क जरी आले, तुम्ही फास्टमध्ये सोडवलं, तर 0 मार्क येतील एखाद्या प्रश्नामध्ये. एकीकडे जर तुम्ही पूर्ण वेळ डिसिजन मेकिंगला एकदम केअरफुली सॉल्व्ह केलं, तर एकीकडे जर का तुम्हाला 12.5 पैकी 11 मार्क येत असतील, जर तुम्ही फास्ट सॉल्व्ह केलं तर 7-8 मार्क येतील. म्हणजे 2-3 मार्क कमी येतील. पण विचार करा, की जर का फास्ट डिसिजन मेकिंग सॉल्व्ह केलं, तर तुमचे 10 मिनिटं जर का वाचत असतील, तर त्या 10 मिनिटामध्ये एक तुमचा पूर्ण पॅसेज 12.5 मार्काचा होऊ शकतो. तर म्हणून माझा पहिला एक डिस्कशनचा मुद्दा आहे, की सुरुवात जी काही करायची आहे, ती कॉम्प्रिहेन्शननीच या पेपरची करायची आहे. पण कॉम्प्रिहेन्शननी करायची म्हणजे काय पूर्ण कॉम्प्रिहेन्शननीच सगळे प्रश्न कॉम्प्रिहेन्शनच्या एका सोबत 10 पेज सोडवायची असं नाहीये. पेपरचं डिस्ट्रिब्युशन कसं असतं? तर पेपरमध्ये या पेपरमध्ये काय असतात टोटल 10 उतारे असतात. प्रत्येकावरती 5 प्रश्न. सो 5 प्रश्न, 10 उतारे असे आपले होतात 50 प्रश्न. त्याच्यानंतर आपण जर का बघितलं तर गणित आणि बुद्धिमत्ता. तर याच्यामध्ये गणित असतात 10 प्रश्न अप्रॉक्सिमेटली आणि रिझनिंग जो काही पार्ट आहे, बुद्धिमत्ता पण ज्याला आपण म्हणतो, तर ते असतात 15 प्रश्न. आणि अगेन डिसिजन मेकिंग जो निर्णय क्षमता असतात, ते असतात अप्रॉक्सिमेटली 5 प्रश्न. आता रिझनिंगचे 15 प्रश्न आहेत लक्षात घ्या, की या 15 प्रश्नांपैकी जवळपास तुम्हाला एक्झामिनेशन्समध्ये 5 ते 6 प्रश्न जे आहेत, ते क्रिटिकल रिझनिंगचे असतात. 5 प्रश्न जे आहेत ते कशाचे असतात? क्रिटिकल रिझनिंगचे असतात, ज्याला अवघड रिझनिंग म्हणण्यात येते. क्रिटिकल रिझनिंग म्हणजे नेमकी कोणते प्रश्न?
तर क्रिटिकल रिझनिंग मध्ये चला येऊयात आपण. तर क्रिटिकल रिझनिंग मध्ये जे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला एक्झामिनेशन्स मध्ये विचारण्यात येतात ते आपले एक पॅसेज आणि एक प्रश्न त्याच्यावरती असतो. जसं बघा आता आधीच उदाहरण बघा, असे काहीतरी 3 स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहेत. याच्यावरनं त्यांनी विचारलेलं आहे की यथार्थ निष्कर्ष काय आपला येऊ शकतो. तर आपल्याला याच्यावरनं निष्कर्ष काय योग्यत्व आहे तो आपल्याला काढायचा असतो. याला म्हणतात क्रिटिकल रिझनिंग. आणखी आपण येऊयात. बघा आता हे जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रायनॉलॉजी याच्याबद्दलचा पॅसेज आहे. यांनी विचारलंय की सर्वात उचित निष्कर्ष निवडा. एवढा मोठा पॅसेज आहे, याच्यावर काय निष्कर्ष घालता येईल हे आपल्याला काढायचंय. तर ह्या टाइपचे जे काही विधानं आहेत, उचित निष्कर्ष निवडा, उचित अनुमाने कोणती आहेत, गृहीतके कोणती योग्य होतील, या सगळ्यांना आपण म्हणतो क्रिटिकल रिझनिंग. ओके. तर हे 5 ते 6 प्रश्न एक्झाम मध्ये येतात. अनेक लोकांना चुकीचा भ्रम असतो की माझं रिझनिंग चांगलं आहे, पण रिझनिंगच्या नावाखाली फक्त बेसिक रिझनिंगची उदाहरणं करतात. पण रिझनिंग मध्ये हे सुद्धा 5 प्रश्न येतात, हे लक्षात ठेवा, जे की फार महत्त्वपूर्ण तुमची भूमिका बजावत असतात. तर पहिला प्रश्न झाला 10 उतारे. त्याच्यानंतर मग आपण बघितलं की 50 प्रश्न झालेत. 15 गणित बुद्धिमत्तेचे, तर 5 प्रश्न क्रिटिकल रिझनिंगचे आणि 10 प्रश्न आपली रेग्युलर रिझनिंग जी आहे त्याच्यावरती 10 प्रश्न येतात तुम्हाला. जी रेग्युलर आपली रिझनिंग आहे त्याच्यावरती आपल्याला 10 प्रश्न येत असतात. ठीक आहे. तर हे लक्षात आलं प्रत्येकाला. आता आपण जर का याच्यामध्ये बघितलं, चला आता थोडं पुढे जाऊयात आपण. तर पेपर जेव्हा तुमच्या हातामध्ये येतो, तर तुम्ही जसं की पहिला पॅसेज आहे, आता बघा पहिला पॅसेज कशाचा आहे, गैरसंभाव्यता नमुना. सो फर्स्ट पॅसेज इज अबाउट गैरसंभाव्यता नमुन्याबद्दल पॅसेज आहे. आता या पॅसेजला जर का आपण बघितलं तर मला सांगा, गैरसंभाव्यता नमुना असं काही गोष्ट आपण तुम्ही नेहमी रीड केलेली असते का? हा स्टॅटिस्टिक्सचा पॅसेज आहे. स्टॅटिस्टिक्स आपल्या अभ्यासाचा टॉपिक आहे का? नाही. मग आता अशा यांनी उगाच मॉडरेट लेवलचा हा पॅसेज आहे. पॅसेज उगा अवघड नाही, पण मॉडरेट लेवल आहेच तरी. तर अशा वेळेस सुरुवात केली तर थोडं तुम्हाला अवघड जाऊ शकतो. आता हे तर जाऊ द्या. आता आपण पुढचा पॅसेज घेतला, जर का तिसराच पॅसेज आपल्यामध्ये येतो, तुमचा पॅसेज कोणता आहे? बलप्रयोग, फौजदारी पात्र बलप्रयोग, हमला. आता हे पूर्ण कायद्यावरचे पॅसेज आहे आणि पूर्ण जे काही प्रश्न आहेत ते पूर्ण अप्लिकेशन बेस्ड प्रश्न आहेत. हे सगळे जे प्रश्न आहेत हे कसे आहेत? अप्लिकेशन बेस्ड प्रश्न आहेत. मग आता जितके आपण अप्लिकेशन बेस्ड प्रश्न घेऊयात तितकं आपल्याला पाठ काय होऊन जातो? अवघड होऊन जातो. आता एकदा का हा पॅसेज झाला, त्याच्यानंतर मग नेक्स्ट पॅसेजला जर आपण गेलो तर बघा, भौतिक उतारा 21 ते 25 मध्येच काय येऊन जातो? आपला भौतिक उतारा येऊन जातो. म्हणजेच आपला हा जो ग्रॅव्हिटेशनच्या बद्दलचा जो काही पॅसेज होता, तो केपलरच्या नियमांचा, बरोबर आहे ना, तो येऊन गेला. तर आता बघा पहिल्या 5 पॅसेजमध्येच 3 पॅसेज काय आहेत? अवघड काठिण्य पातळीची आहेत. मग जर का तुम्ही हे पहिले सॉल्व्ह केले तर कदाचित असंही होऊ शकतं की तुमचा पेपर जो आहे तो बिघडू शकतो. म्हणून मी प्रिफर करतो की पहिले एकदा पेपरला बघून घ्या. आता पेपरमध्ये आपण बघून घ्यायचं म्हणजे काय करायचं नेमकं? तर आता बघा, गेट संभाव्यता नमुना अशी नमुना निवड पद्धती आहे ज्याच्यामध्ये लक्ष्य समूहातील प्रत्येक घटकाचा नमुना निवडीमध्ये समावेश होतो. पहिल्या 2-3 ओळीच वाचून आपल्याला लक्षात येतं की हा काही आपला काही रेग्युलर रीडिंगच्या टॉपिक मधला पॅसेज आहे का नाहीये. तर याला आपण नंतर प्रायोरिटी देऊ. सो ही आपली नंतरची, आपण याला नंतर सोडवूया. त्याच्यानंतर सेकंड मुद्दा आला तर 5 मिनिटं जी आहेत तुमची फक्त स्कॅनिंगसाठी जायची. सेकंड पेजला यायचं. सेकंड पॅसेजवरती जैव इंधन. हेनरी फोर्ड आणि यांनी जैव इंधन, आता जैव इंधन वाचूनच आपल्या लक्षात येतं की हा रेग्युलर आपल्या रीडिंगचा पार्ट आहे जैव इंधन. आपण रेग्युलर बायोटेक्नॉलॉजी वगैरे बद्दल वाचत असतो. करंट अफेअर्स मध्ये पण आपण अनेकदा बघतो की पर्यावरणाच्या बद्दल सुद्धा, की जैव इंधन पर्यावरणाच्या याच्यामध्ये सुद्धा आजकाल जैव इंधनावरती खूप जास्त डिस्कशन केलेलं असतं. तर असे पॅसेज टॉपिक समजायला सोपे असतात, म्हणून याला टिक करायचं की हे आपण आधी सोडूयात. अगेन हमला वगैरे, जे बलप्रयोग, हमला याविषयी आपल्याला माहिती आहे, कायद्याचे पॅसेज थोडे डोक्यावरती गेलेले पॅसेज असतात. पहिल्या रीडिंग मध्ये समजणं अवघड असतं, वेळ लागतो याला. हे स्किप करायचं. नंतर आपण बघूयात, म्हणजे एंडला सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. त्यानंतर मग बघूयात, मोदी शासनाने शेतकऱ्यांना रोख रक्कम योजना सुरू केलेली आहे, परंतु संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार सन हे दिलेले आहे. सो पीएम किसान योजना करंट अफेअर्स वरती पॅसेज आहे. याला आपण सुरुवातीला सोडूयात, काही हरकत नाही. सो विल स्टार्ट दिस अर्लियर. याला पहिले सुरुवातीला आपण सोडू शकतो. नेक्स्ट बघा, भौतिक उतारा. अगेन याला आपण काय करू? स्किप करूयात. भौतिक उतारा आत्ता नाही, आपण एंडला सोडवायचा, कारण इथे काय न्यूमेरिकल्स आहेत, कॅल्क्युलेशन्स आहेत. ओके, न्यूमेरिकल्स आहेत, काही कॅल्क्युलेशन्स आहेत त्याच्यामध्ये. अगेन वनस्पती, शेवाळे, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट्स, अनावृत्तबीजी. अगेन सायन्स बेस्ड पॅसेज आहे, थोडा अवघड आहे वाचायला आपल्याला. याला पण आपण काय करूयात? नंतर सोडवूयात. तर पहिले आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं की कोणते 4-5 पॅसेज आपले पॅसेज आहे. हा, जैवपांते जीवाणू आहे त्यावर आक्रमण करतात, सांडपाण्याच्या घटकांचे अन्नात रूपांतर करतात, नंतर शोषून घेतात. अगेन मॉडरेट डिफिकल्टी लेवल, मॉडरेट लेवलचा पॅसेज आहे. ओके. नेक्स्ट, राजकीय शिक्षण म्हणजे माहितीवर जबाबदार नागरिक निर्माण करणे होय देशाच्या सामाजिक आर्थिक. आता तसं बघितलं मित्रांनो, तर हा पॅसेज जो आहे याचे प्रश्न खूपचे उत्तर खूप वेग दिलेत आयोगाने. ओके, एक दोन प्रश्नांमध्ये तर खूप वेग उत्तर आहेत की जे आपल्याला असं वाटतं की
की कदाचित ते उत्तर नसायला पाहिजे, पण आपल्याला थोडी माहिती अटेम्प्ट करताना की त्याचे उत्तर आयोग कसे देणार आहेत, बरोबर आहे. पण आपण जेव्हा रीड करतो तर जेव्हा राजकीय शिक्षण वगैरे वगैरे हे जे पॅसेज आहेत, लोकशाहीवरती जेव्हा पॅसेज असतात, या पॅसेजला तुम्ही सुरुवात करू शकता सोडवायला, की या टिक केलं आपण. नेक्स्ट, अगेन माऊलींनी पसायदान कशासाठी सांगितले आहे, सगळ्या मानवाची प्रकृती हळूहळू संस्कृतीवर वळावी, लोक कल्याणाचा. अगेन जनरलाइज पॅसेज आहे, याला टिक करून घ्यायचं. ओके. आणि तुम्हाला आता इंग्लिशचा जर का पॅसेज वाचला तर रिचनेस ऑफ द ग्रेट बुक्स इटसेल्फ मेनी लेवल्स ऑफ मिनिंग दे कंटेंट. अगेन इंग्लिशचा सुद्धा पॅसेज काय आहे, थोडा लँग्वेज आपल्याला सोपी वाटते, प्रश्न कसे असतील ते आपल्याला माहित, आपण बघूयात. थोडं प्रश्नांमधून बघून घ्यायचं. आता बघा इथे वन लाइनर्स प्रश्न आहेत, ते आपण सोडू शकता. जिथे मल्टिपल्स प्रश्न जास्त असतील ते सोडवायला थोडे काय लागतो, आपल्याला वेळ लागत असतो, ठीक आहे ना. तर आता हे आपण अशा प्रकारे हे केलेले आहेत, पहिले सिलेक्ट केलेले आहेत. तर मला सांगा, मी तुम्हाला काय पहिले लँग्वेज, तर लँग्वेज बघत असताना आपल्याला पॅसेजची लक्षात आली पाहिजे. तर कोणते कोणते पॅसेज सुरुवातीला सोडवायचे. सगळ्यात पहिले सुरुवातीला सोडवण्याचे पॅसेज म्हणजे कोणते कोणते, करंट अफेअर्स बेस्ड पॅसेज. जसं मोदी शासनाचा पॅसेज होता, बरोबर आहे, तो मोदी शासनाचा पॅसेज होता. तर सगळ्यात पहिले प्रायोरिटी जी आहे आपली पॅसेजची सोडत असताना कोणते कोणते पॅसेज सगळ्यात महत्वाचे असतात, चालू घडामोडीवरती आधारित पॅसेज. चालू घडामोडी, करंट अफेअर्स वरती. हा, त्यानंतर आणखी कोणते पॅसेज आहेत की जे तुम्हाला जास्त बेनिफिशियल राहू शकतात, ते आहेत पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र. अर्थशास्त्रामध्ये अगेन डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स ज्याला आपण म्हणतो ते फार महत्त्वाचं. एखाद्या पॉवर्टीवरती पॅसेज असेल, वुमन इम्पॉर्ट, समाजशास्त्रावरती पॅसेज, एखादा सोशल प्रॉब्लेम असेल, गरिबी असेल, त्याच्यावरती पॅसेज आलेला आहे. समाजशास्त्रावरती आलेले पॅसेज असतील काहीतरी, ओके, हे पॅसेज असतील. एखादी गव्हर्नमेंट पॉलिसी आहे त्याच्यावरती काहीतरी पॅसेज असेल, जसं पॉलिसीला क्रिटिसाइज केलं होतं आता जो मोदी गव्हर्नमेंटच्या याच्यावरती जी पॅसेज आलेला होता तो पॅसेज. पर्यावरणावरती पॅसेज, पर्यावरण, हे समजायला सोपे असून पहिली प्रायोरिटी द्यायची. एका सोबत हार्डली 4 ते 5 पॅसेज तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे, 4 to 5 पॅसेजेस. मी प्रिफर करतो की एका सोबत, कारण काय ना, तोच तो थेरॉटिकल डाटा, तोच ते गोष्टी येत राहतात, त्यामुळे एका लेवल नंतर माइंड हा स्टॅग्नंट मोड मध्ये चालला जातो. तर आपल्याला 5 एक पॅसेज सॉल्व्ह केल्यानंतर सुचत नाही काय चाललंय ते. अनेक लोक 10 पॅसेज एका सोबत सॉल्व्ह करतात, मी त्याला प्रिफर करत नाही. 4 ते 5 पॅसेज एका सोबत सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करतानाही तुम्ही काय करता की एकदम सोडून द्यायचं, पूर्ण पॅसेज सोडून द्यायचा. त्याचं 5 आता पॅसेज वाचला म्हणजे 5च्या 5 मार्क करायचेच असं थोडी आहे ना. एकूण समजा तुम्ही 5 पॅसेज बघितले, 5 पॅसेज 5 एकूण प्रश्न किती होतात, 25 प्रश्न. पण होऊ शकतं एखाद 2 पॅसेज मध्ये तुम्हाला प्रश्न काय तो कळलाच नाही, उगाच जर का तुम्हाला कन्फ्युजन होतोय, काही समजूनच नाही राहिलं, तर उगाच कशाला मार्क करायचे. आय विल प्रिफर यू की थोडे 22 ते 23 पर्यंत तुमचा पहिल्या याच्यामध्ये काय अटेम्प्ट असेल, एखाद 2 प्रश्न, 2-3 प्रश्न या 25 पैकी कदाचित तुम्हाला नाही जमलेत, किंवा उगाच बघा, उगाच काही लिंक लागतच नाहीये म्हणून उगाच रिस्क घ्यायचं, काहीतरी मारून द्यायचं, या गोष्टीला मी इतकं जास्त त्याला मानत नाही समजा. मी जास्त प्रिफर करत नाही. जास्त एकदम रिस्क घेतलीच पाहिजे, रिस्क तर घ्यावीच लागतेच एक्झाम मध्ये, ओके. परंतु इतकं पण काही नाही, म्हणजे मला स्पष्ट गोष्ट आहे की तुम्हाला 2 ऑप्शन मध्ये जर का कन्फ्युजन असेल, तुम्ही रिस्क घेतलीच पाहिजे. पण 4ही पर्याय काही समजत नाही, प्रश्नच समजत नाही म्हणून काहीतरी मारायचा टोला, याला काही म्हणजे लॉजिक म्हणत नाही, किंवा याला म्हणून फक्त अटेम्प्ट वाढवायचा 1/4 निगेटिव्ह आहे म्हणून याच्यामध्ये काही अर्थ नाहीये. तर ठीक आहे, आपण पहिले हे बघितले, तुम्हाला हे पॅसेजेस आपण बघितले. तर अशा प्रकारे पहिले 4 ते 5 पॅसेज घ्या, 4 to 5 पॅसेजेस. आपण जे टिक केले होते ते पहिले पॅसेजेस. याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचा पार्ट आहे, त्याच्याकडे वळायचं. मग आता गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये टोटल 25 प्रश्न येतात, त्यापैकी 15 अप्रॉक्सिमेटली प्रश्न असे असतात की जे आपले रेग्युलर पॅटर्न जे असतील, म्हणजे नातेसंबंध आहेत, ब्लड रिलेशन्स आहेत, डायरेक्शनचा डिस्टन्स, दिशा आणि अंतर आहे, कंपॅरिझन तुलना आहे, समोर आहे मागे, कोडिंग आणि डिकोडिंग, सांकेतिक भाषेवरती आधारित प्रश्न असतात, क्रिटिकल रिझनिंग जे गृहीतके निष्कर्ष, याच्यामध्ये पण काही रेग्युलर पॅटर्न वरती आधारित काही प्रश्न येतात आपल्या एक्झाम मध्ये. गणित अंक, आता आपण बुद्धिमत्तेबद्दल बोललो, अंकगणितामध्ये जर बघायचं झालं, अगेन बुद्धिमत्तेमध्ये खरे आणि खोटे बोलतो, हा रेग्युलर पॅटर्न आहे. पझल्स, जर का लहान पझल असतील की आता होती पुस्तकांची निवड कोणती करायची, याचं कोणत्या रंगाचा कव्हर असेल, असे प्रश्न सोपे असतात. अंकगणितामध्ये बोलायचं झालं तर अंकगणितामध्ये कोणते कोणते टॉपिक्स येतील, शेकडेवारी झालं, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज झालं, त्यानंतर रेशियो प्रपोर्शन, गुणोत्तर आणि प्रमाण आहे, भागीदारीचे प्रश्न आहेत आपल्याला एक्झाम मध्ये, सरासरीचे प्रश्न आहेत, परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रोबॅबिलिटी जर का सोपं असेल तर, डेटा इंटरप्रिटेशनचा एखादा प्रश्न आहे तर त्याला आपल्याला टिक करून घ्यायचे, ठीक आहे ना. तर आपल्याला कोणते कोणते प्रश्न जे आहेत की जे आपल्याला सोडवायचे, तर ते पहिले गणित बुद्धिमत्तेच्या, तर हे सगळं पेपरच्या स्टार्टिंग मध्येच करायचं त्यामध्ये, ओके. तर
आता म्हणून 5 मिनिटं राखून ठेवायचे, 5-7 मिनिटं, की आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी टॅकल करायच्या त्याला टिक करून ठेवायचं. आता मी गणित बुद्धिमत्तेवरती आलेलो. आता गणित बुद्धिमत्तेवरती आलेलो. तर हा बघा, हा प्रश्न जे आहे की याच्यामध्ये याच्यावर काम करत नाही. हे सोपे असतात प्रश्न. तुम्ही थोडं एखाद दोन मुद्दे जर का रिजेक्ट केला तर तुम्हाला त्याचं उत्तर येतं. तर याला टिक करून घ्या. येस, हे होऊ शकतं. विसंगत वस्तू निवडा. कोणती वस्तू काय याच्यामध्ये विसंगत आहे. तर ही सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो याच्यामध्ये. 53. हा थोडा आपण जर बघू शकतो डाऊटफुल प्रश्न राहू शकतो याच्यामध्ये. थोडा हा टिपिकल प्रश्न आहे. हे मॉडरेट लेवल आहे. खरे खोटे सोपा पॅटर्न आहे. टिक करूयात. विनी प्लॅटफॉर्म वरती आहे. आपल्याला प्लॅटफॉर्मला पोहोचायला किती वेळ लागेल काय नाही असा प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये. अगेन डाऊटफुल आहे. वी कांट से. वर्तुळात समभुज त्रिकोण अंतर्लिखित केला आहे. वर्तुळ क्षेत्रफळ त्रिकोणाच्या तुलनेत किती पट आहे हे दर्शवणारा पर्याय निवडा. अगेन थोडा काय मॉडरेट डिफिकल्टी लेवलचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर अगेन पुस्तकाच्या कपाटात 6 पुस्तके ठेवलेली आहेत. हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. येस, करेक्ट. 58. आपण जर का बघितलं तर एक कोणते विधान एकाच वेळी असत्य असू शकत नाही, सत्य असणार नाही, परंतु एकाच वेळी असत्य असू शकतात. तर हा युनिव्हर्सल निगेटिव्ह पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह रेग्युलर पेअर आहे. रेग्युलर प्रश्न आहे सिलॉजिझमचा. हा पाठच असला पाहिजे तुमच्याकडे पॅटर्न्स. 58 वी कॅन टिक दॅट. त्यानंतर बघा, सणाला पूर्ण सत्रात झालेल्या तिच्या विद्यार्थ्यांच्या इतिहास आकलनाच्या कार्यमालाची तुलना करायची होती. काहीतरी हा कोणते विधान सत्य नाही विचारले. हा पण सॉल्व्ह होऊ शकतो. विल टिक दॅट. अँगलचा प्रश्न आहे. जर का तुमचा अँगलचं फ्रेमिंग चांगलं असेल तर हाही सोपा प्रश्नापैकीच गणण्यात येईल. अगेन 61 इज ऑल्सो यू कॅन डू दॅट. जिनाने एक स्तंभात 4 नेसची संख्या लिहिल्या. प्रत्येक वेळी 3 सर्वांना समान संधी मिळाल्या. अशा प्रकारे निवडून तिने त्या त्रिकोणाची बेरीज केली. थोडं आपल्याला वाचायला थोडं कन्फ्युजिंग वाटते. वेळ लागेल याला. याला आपण स्किप करूयात. डायरेक्शन डिस्टन्सेस बरोबर आहे. 64 हा पण काय करेक्ट होऊ शकतो. युक्तिवादाचा याचं गृहीतक काय आहे. ओके, यू कॅन सॉल्व दॅट. डी आय सोपा डी आहे की अवघड आहे. थोडं याच्यामध्ये आपल्याला हे करावं लागेल की निर्यात आयात जे आहे बरोबर ना, याचं कॅल्क्युलेशन हे दिलेलं आहे. आणि हे जे फिगर्स आहेत हे रेशो आहेत. आयत निर्यातीचा काय रेशो आहे. तर रेशोवरून तुम्हाला आयत निर्यात काढावं लागेल. त्यानंतर हे करू शकता. आपण याला मॉडरेट लेवलला ठेवूयात. हा आपण सुरुवातीला सोडू शकतो एका ह्याच्यात. हा पण सोडू शकतो. 67 68 दोन्ही सोडू शकतो आपण. ट्रॅक्टर मोठ्या लहान व्यास अनुक्रमे तुम्हाला दिलेला आहे. मग इतके फोरे पूर्ण करतात. यस, हा सुद्धा काय सोपा आहे 69 प्रश्न. आता बघा, याला खनिज शोधक काय म्हणतो, पुरातत्व काय म्हणतो. तर तो म्हणतो की याच्यातील असहमतीचं निर्देशन कोणत्या गोष्टीत त्यांची असहमती असेल. थोडा प्रश्न थोडा मोठा आहे, लेंदियर आहे ना. याला पण नंतर सोडूयात. हा प्रश्न जो आहे तो कशाचा आहे. नफ्याचे प्रमाण किती, गुंतवणूक पार्टनरशिप भागीदारीचा प्रश्न. भागीदारी आपल्याला सोडवता येते. 15 पुरुष व 7 महिला याच्यातून 10 सदस्य समिती गठीत करायची आहे. कमीत कमी 6 महिलांचा समावेश असेल तर कमीत कमी 6 महिला म्हणजे एक तर 6 महिला, जर 6 महिला असतील तर 4 पुरुष असतील. आणि कमीत कमी 6 म्हटलं म्हणजे जास्तीत जास्त किती 7 महिला, तर जास्तीत जास्त 7 महिला. 7 महिलाचे तेव्हा पुरुष किती असेल 3 पुरुष. याच्यावर किती प्रकारे करता येईल हाही प्रश्न आपण तुम्ही सुरुवातीला सोडू शकता. आता बघा, इथे एक उचित निष्कर्ष थोडं एक्झाम्पल मोठं आहे म्हणून याला आपण एंडला घेऊयात. शिंपले 14 शिंपले तिला पीला दिलंय. ट्राय अँड एरर मेथडने गेला तर लवकर याचं उत्तर तुम्हाला येतं. ओके, पण तरी याला आता सध्या तरी वेळ लागेल. याला आपण स्किप करूयात. 75 हे जे फोल्डिंग आणि अनफोल्डिंग हे सुद्धा करेक्ट होईल. तर आता या टोटल 25 प्रश्नापैकी किती प्रश्न आहेत की जे आपल्याला, जर का 25 प्रश्न आहेत त्यापैकी किती प्रश्न आहेत की जे आपल्याला पहिल्या राऊंड मध्ये आपले इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 बरोबर आहे. आता मी टोटल 25 पैकी 17 प्रश्न निवडले की जे पहिल्या राऊंड मध्ये इझिली होऊ शकतील. होऊ शकते 17 प्रश्न आपण निवडले इझिली, पण होऊ शकते की आता 15 आपल्याला जमलेत, एखाद दोन नाही आले. सो आपलं रॅशनल अटेम्प्ट किती होईल. आपल्याला वाटलं की आता होईल, पण हो असं नाही की जे आपण उचलतो ते झालंच पाहिजे. 15-16 आपला काहीतरी काय राहणार अटेम्प्ट राहणार. ठीक आहे. तर पहिले मी तुम्हाला काय सांगितलं, पहिले 4 ते 5 पॅसेज, त्याच्यानंतर मॅथ्स रिजनचे जे इझी, पहिले इझी पॅसेज नंतर इझी प्रश्न, त्यानंतर नेमकं या डिसिजन मेकिंग वरती. नंतर
देन यू हॅव टू कम टू द डिसिजन मेकिंग. नंतर तुम्ही कशावरती या, निर्णय क्षमतेची उदाहरणं, आणि एकदम फास्ट मध्ये निर्णय क्षमता सोडून घ्या, कारण याच्यामध्ये चुकलं तरी काय तर त्यात निगेटिव्ह मार्किंग नाहीये. पण तेच केअर तुम्हाला कॉम्प्रेशन मध्ये घ्यायची, कारण कॉम्प्रेशन मध्ये असेल, मॅथ्स मध्ये एखादा प्रश्न चुकला तर ते तुम्हाला निगेटिव्ह सुद्धा घेऊन जातं. ओके. म्हणून थोडं निगेटिव्ह याची पण काळजी घ्यायची. अनेक लोक याचा अभ्यास करत नाहीत, पण आयोगाला आलेले सगळे प्रश्न एकदा बघून घ्या. बघा इतके लेंथ खूप मोठी आहे आजकाल या प्रश्नांची. तर थोडं आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघा किती मोठी लेंथ आहे, तर खूपदा वेळ खूप चालला जातो याच्यामध्ये, या टाईपच्या प्रश्नामध्ये. म्हणून मी याच्यामध्ये सांगतो तुम्हाला, की एक मॉडरेट काठिण्य पातळी तुम्ही त्याच्यामध्ये काय करावी, मेंटेन करावी. या मॉडरेट अप्रोच जो आहे तो मेंटेन करावा त्याच्यामध्ये, आणि मधामध्ये घेतलं तरी चालेल. ओके. आता हे झालं असेल. आता एकदा का डिसिजन मेकिंग झालं, कधी तुमच्याकडे डिसिजन झाल्यानंतर तुमच्याकडे अर्धा पाऊण तास उरलेला असेल आणखी, नाही, अर्धा पाऊण तास, पाऊण एक तास तुमच्याकडे उरलेला असेल. आता आपले काय काय राहिलेले आहेत, 5 पॅसेज राहिलेले आहेत, आणि डिसिजन मेकिंगचे जवळपास आपल्याकडे सगळे प्रश्न झालेले आहेत, आणि पाऊण एक तास आपल्या हातामध्ये आहे, आणि सोबत आपले 8-10 प्रश्न मॅथ्स आणि रिझनिंगचे राहिलेले आहेत. आता याच्यानंतर मग काय करा, की जे मॉडरेट काठिण्य पातळीचे पॅसेजेस आहेत ते चला घ्यायला सुरुवात करा. मग ज्याच्यामध्ये आता आपण राहिलेले जे गैरसंभाव्यता नमुना आहे, फौजदारी पात्र बलप्रयोगाचा पॅसेज आहे, न्यूमेरिकल्स वाला पॅसेज आहे. ओके. काही मीडियम लेवलचे आपले पॅसेजेस आहेत. हे पॅसेज आता आपण घ्यायचे. सेकंड लॉट मध्ये पॅसेजच्या काय करायचं, की हे पॅसेज घ्यायचे त्याच्यामध्ये. ओके. जे जे आपले राहिले होते ते. आता हे पॅसेज आपले जे आहेत तर ते आपण सोडून घेऊयात. ओके. हे बघा, हे बरायफाइट्स, सेरिडोफाइट्स वगैरे वाले पॅसेजेस आहेत. याच्या आधीचा हा एस्केप वेलॉसिटीचा पॅसेज आहे. ओके. तर हे जे पॅसेजेस आहेत क्रिमिनल फोर्सेसचे, भौतिक उतार्यावरती आधारित, ते आपण सोडून घ्यायचे आहेत. ओके. तर ते सोडवा. आता हे का एकदा का झालेत आपल्या याच्यामध्ये, त्याच्यानंतर मग राहिलेला जो काही पार्ट आहे गणित बुद्धिमत्तेचा, त्याच्यावरती यायचं, की जे आपल्याला वाटलं होतं कदाचित त्या वेळेमध्ये आपल्याकडनं होणार नाही, किंवा ते अवघड आहे, किंवा त्याला वेळ लागतो. आता एकदा का ते समजा वेळ बघून घ्या. कदाचित 15-20 मिनिटं जर उरलेली असतील, आपल्याकडे 10 प्रश्न अजून मॅथ्स रिडिंगचे हात लावणं बाकी आहे. तर ते आता उरलेले प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. ओके. तर अशा प्रकारे जर का मित्रांनो तुम्ही जर का अप्रोच ठेवला, तर मला वाटतं की तुम्हाला जास्त बेटर हे होऊ शकतं आपल्याला सॉल्व्हिंग करत असताना. तर म्हणून माझा अप्रोच असेल, पहिले 4 ते 5 पॅसेजेस, त्याच्यानंतर मग 15 प्रश्न मॅथ्स अँड रिझनिंगचे, त्याच्यानंतर मग डिसिजन मेकिंग, त्यानंतर मग पुन्हा पॅसेजेस आणि मॅथ्स अँड रिझनिंगचा पार्ट. असा अप्रोच ठेवला तर हे थोडं तुम्हाला बेटर राहू शकेल. पण शेवटी मी एवढं सांगतो, की या माझ्या पर्सनल ओपिनियन्स किंवा पर्सनल अप्रोचेसच्या गोष्टी आहेत. तुम्हाला फिजिबल पडत असेल तरच तुम्हाला त्या अप्रोच करायची आहे, नाही तर तुम्ही तुमचा जो काही अप्रोच सेट केलेला आहे तो ठेवू शकता. सोबतच आता मी 2-4 दिवसामध्ये तुम्हाला हे 2-4 कुठले 2 दिवसामध्ये काही पॅसेज तुमचे आणखी घेणार आहे. सॅम्पल पॅसेजेस, ज्यात आयोगातल्या पॅसेजेसला कसं काउंटर करायचं, कसं सॉल्व्ह करायचं, हे मी तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे. तर त्याची पण आपण काही प्रॅक्टिस घेऊयात. ज्यातनं एक पॅसेज थोडा 20-20 मिनिटामध्ये आपण थोडं सोडवूयात, की त्यातनं थोडं तुम्हाला पण एक अप्रोच यायला थोडंफार मदत एक्झामपर्यंत होऊ शकते. सो धन्यवाद. थँक विद्यार्थी मित्रांनो. थँक व्हेरी मच. आणि हां, आपल्या खाली जो टेलिग्राम चॅनल तुम्हाला दिलेलं आहे, इथे बघा खाली तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि YouTube चॅनलची लिंक आहे, भूषणदूत अकॅडमी, ते करून घ्या. सोबतच भूषणदूत अकॅडमीचा ॲप जो आहे, तो प्रत्येकाने आठवणी डाउनलोड करून घ्या, कारण याच्यावरती आम्ही अनेक व्हिडिओ लेक्चर्स वगैरे पण त्याच्यामध्ये टाकत आहोत. ओके. तर प्लीज तेवढा अप्रोच तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ लेक्चर्स टाकत आहोत. सोबत तुम्हाला बॅच सुद्धा आहे, कॉम्पिटिशनची बॅच, ज्यांना जून 2022 च्या अटेम्प्टच्या अनुषंगानं बॅच लावायची असेल कॉम्पिटिशनची, ते ती बॅच सुद्धा लावू शकतात. ओके. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक यू व्हेरी मच.